नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत एक आगळा वेगळा अंड्याचा प्रकार. हा म्हणजे साध्या सोप्या पद्धतीने अंडा मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत. याच्यासाठी अंडी उकडावी लागत नाहीत किंवा दुसऱ्या पातेल्यामध्ये शिजवून घ्यावी लागत नाहीत. तर पहा, अगदी चमचमीत आणि झणझणीत असा हा अंडा मसाला तयार होतो. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे. अगदी कोणीही बनवू शकेल इतका सोपा आहे. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. कढई गरम करून घेतली. त्याच्यामध्ये घातलेलं आहे 5 ते 6 चमचे तेल. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आता याच्यामध्ये एक मोठा कांदा आडवा उभा पहा बारीक कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला हा कांदा हलकासा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. छान परतायचा आहे, जेणेकरून तो छान मऊसूत असा भाजला जाईल. तर इथे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी आता इथे कांदा जो आहे तो सॉफ्ट झालेला आहे आणि छान असा भाजला गेला आहे. तर आता याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा आलं लसूण पेस्ट. ही आलं लसूण पेस्ट मी घरीच बनवलेली आहे. आता आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर पुन्हा एकदा 1 मिनिटभर ही आलं लसूण पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घेतली. पहा, छान असा याचा सुगंध सुटलेला आहे. तर आता याच्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो. तर इथे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी छान असा बारीक कट करून घेतला, तो घातला. आता टोमॅटो पटकन शिजण्यासाठी काय करायचं आहे तर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन छान मऊसूत होतो आणि तो छान असा शिजला जातो. तर टोमॅटो परतून घेतला. पहा, छान असा मऊसूत शिजला गेलेला आहे. आता याला अजून मऊसूत करण्यासाठी असे पळीने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची छान अशी गिरवी तयार होते. तर आता याच्यामध्ये घालून घेऊया सुके मसाले. तर इथे मी 1 चमचा बेडगी मिरचीची पूड घातले. त्यानंतर घालायचं आहे पाव चमचा हळद, 1 चमचा घरगुती लाल तिखट, त्यानंतर घालायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला. आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये मी धनेपूड घालायचे विसरून गेले होते, त्यामुळे पुन्हा इथे मी 1 चमचा धनेपूड घातले आणि पुन्हा एकदा सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत. सर्व मसाले मिक्स झाल्यानंतर आता याला छान असे शिजवून घेण्यासाठी मंद गॅसवरती झाकण ठेवून 1 मिनिटभर आपल्याला हे मसाले शिजवून घ्यायचे आहेत. 1 मिनिटाभरानंतर झाकण काढलं आणि इथे तुम्ही पाहू शकता छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. तर झाकण काढल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मसाले व्यवस्थित परतून घेतले. आता याच्यामध्ये घालायचे आहे भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा सर्व मसाले व्यवस्थित असे परतून घेऊया. सर्व मसाले पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेतलं. आता याच्यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे, जास्त घालायचं नाही. अगदी 2 ते 3 चमचे इथे मी पाणी घातलेलं आहे आणि सर्व मसाला व्यवस्थित असा परतून घेतला. इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी ही ग्रेव्ही याची तयार झालेली आहे. आता हे थोडेसे मसाले मी असे पसरवून घेतले, कारण आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत अंडी. तर इथे मी अशी फोडून अंडी घेतलेली आहेत आणि आपल्याला ही न उकडता अशीच याच्यामध्ये घालून घ्यायची आहेत. तुमच्याकडे जर एखादा पसरट पॅन असेल तर शक्यतो तुम्ही तो पॅन वापरा. त्याच्यामुळे आपल्याला अजूनच हा अंडा मसाला बनवणे अगदी सोपं होऊन जाईल. तर इथे मी 4 अंडी वापरलेली आहेत. पहा, 2 अंडी सुरुवातीला फोडून घातली आणि त्यानंतर पुन्हा 2 इथे अंडी मी अशीच फोडून घातलेली आहेत. तुम्हाला जसे डायरेक्ट जर फोडून घालायची नसतील किंवा घालता येत नसेल तर अशा वेळी एखाद्या बाउलमध्ये आपल्याला हे अंडं फोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे एका ठिकाणी असं घालून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व व्यवस्थित अंडी ही घालून घेतली. थोडंसं हे मी असं बाजूला करायचा प्रयत्न करते, पण ते आता होत नाही आहे कारण अजून ते ओलसर आहे. तर आता पहा, आता ह्याच्यावरती घालायचं आहे घरगुती लाल तिखट. तर चिमटीमध्ये तिखट घ्यायची आहे आणि थोडीशी अशी वरच्या बाजूने पसरवून घ्यायची आहे. आपल्या आवडीनुसार आहे, नाही घातला तरी चालेल. आणि इथे मी पुन्हा थोडंसं वरून मीठ आहे तेही भुरभरून घेतलेलं आहे. आता याच्यावरती थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीरही घालून घेऊया. आपल्या आवडीनुसार आहे, तुम्हाला जर वापरायची नसेल तर नाही वापरला तरी चालेल. आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला मंद गॅसवरती 2 मिनटं अंडी छान अशी शिजवून घ्यायची आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता 2 मिनटं ही अंडी मी छान अशी शिजवून घेतलेली आहेत. आता आपल्याला काय करायचं हे परतून घ्यायचं आहे. तर आपल्याला अंदाज असतोच की आपण
कशा पद्धतीने अंडी याच्यामध्ये घातलेली आहे, तर असं चमच्याच्या साहाय्याने थोडंसं आपल्याला कट करून घ्यायचा आहे तो भाग आणि आपल्याला पहा या पद्धतीने ही अंडी जी आहेत ती परतून घ्यायची आहेत. अगदी सांगते, अगदी अप्रतिम म्हणजे अप्रतिम. तुम्ही हॉटेलचा अंडा मसाला विसरून जाल इतका हा भन्नाट अंडा मसाला लागतो. तर पहा या पद्धतीने सर्व अंडी जी आहेत ती इथे मी परतून घेतलेली आहेत आणि परतून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा एक झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला फक्त 1 मिनिटभर हे मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. तर आता 1 मिनिटभर हे मी मंद गॅसवरती शिजवून घेतलं आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी आता हे चमचमीत आणि झणझणीत असा हा झटपट तयार होणारा अंडा मसाला तयार झालेला आहे. पहा परत मी एकदा इथे परतून घेतलं आहे आणि सुरेख असा हा अंडा मसाला इथे तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता चवीला तर खूपच अप्रतिम लागतो. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला अशाच छान छान रेसिपी पाहता येतील. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर ही रेसिपी घरी ट्राय केली तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की हा अंडा मसाला कसाच बनला होता. तर पहा अगदी चमचमीत असा हा अंडा मसाला इथे तयार झालेला आहे. तुम्ही तुमच्या घरच्यांना एकदा नक्की खायला घाला, त्यांनाही नक्की आवडेल. अगदी 100% खात्री आहे. किंवा घरी अचानक कोणी पाहुणे आले असतील तर त्यांनाही तुम्ही हा पदार्थ नक्की करून खायला घालू शकता. अगदी झटपट बनला जातो, अंडी उकडायची झंझट नाही, काही नाही. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.